नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तसं तर थोडं लवकर निघायचं होतं पण जरासा लेटच झाला होता। आता बहुतेक ट्रॅफिक लागेल खूप आणि पुण्याचं ट्रॅफिक तर सगळ्यांना माहितीच आहे, पण आता काय झालंय थोडासा उशीर। काय बघत होते? आतंकवादी आता इथे रस्त्याने जातानाच ना आर्मीची लोक दिसली याला, त्यामुळे तो म्हणतोय इथे काय आतंकवादी येतात का मम्मा। आता काय आयुषला पण छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागलेत। आतापर्यंत जे व्लॉग तुम्ही बघितले ना तर त्याच्यामध्ये माझं सासरचं म्हणजे गावाकडचं आयुष्य बघितलं होतं, किंवा मी पुण्यात आल्यानंतर इथलं माझं फ्रेंड सर्कल किंवा इथलं माझं घरातली आयुष्य कसं असतं हे सगळं तुम्ही बघितलं होतं। पण ह्याच्या पलीकडे पण माझं एक थोडंसं आयुष्य होतं, थोडे ज्या वेळेस मी जॉब करायची। आणि आजचा इव्हेंट ना त्याच्या संदर्भातच आहे, म्हणजे जिथं मी काही दिवस जॉब करायची त्याच कंपनीने ऑर्गनाइज केलेला हा इव्हेंट होता। इव्हेंट होता शेअर मार्केटच्या संदर्भात। आता जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात किंवा बिझनेस न्यूज बघतात ना तर त्यांना माहित असेल अनिल सिंघवी सर म्हणून आहेत, जे झी बिझनेसचे एडिटर आहेत आणि प्लस अँकर पण आहेत। आणि त्यांचं लाईव्ह सेशन होणार होतं, म्हणून खरं तर आम्ही ते सगळे चालू होतं इव्हेंटसाठी। आणि न्यूजवरती तर आम्ही त्यांना रोजच बघतो होतो, पण आज प्रत्यक्षात त्यांना ऐकायचं होतं, त्यामुळे आम्ही पण एक्सायटेड होतो खूप। आता हा इव्हेंट होता पुण्यामध्ये ना JW मेरिट हॉटेलमध्ये होता, आणि तिथे गेल्यानंतर आम्ही यांना विचारलं इव्हेंट एक्झॅक्टली कुठे, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे गेलो आम्ही इव्हेंटसाठी। आता इथे हे आजोबा आयुषला बोलत होते, आम्हाला म्हणत होते चांगलं केलं तुम्ही याला घेऊन आला, ते पुढे जाऊन हा वॉरन बफेट बनेल म्हणून। आणि आजोबांचं ते बोलणं ऐकून आम्ही पण खूप हसलो, पण त्यांचं पण बरोबर आहे। हा जो इव्हेंट होता ना तो शेअर मार्केटच्या रिलेटेड किंवा फायनान्शियल प्लॅनिंगच्या रिलेटेड होता, आणि आयुष एकटा छोटा मुलगा होता त्याच्यामध्ये, त्यामुळे ते तसं म्हणत होते। आणि आता इथं जेव्हा हॉटेलकडून आम्ही हॉलमध्ये चाललो होतो इव्हेंट जिथं आहे तिथं, तर तिथेच असे काही ड्रेस विकण्यासाठी लावलेले होते, आणि हा ड्रेस बघितल्यानंतर आयुषला खूप आवडला आणि तो यांना म्हणत होता की मम्मासाठी हा ड्रेस घ्या, मम्माला खूप छान दिसेल म्हणून। आणि असंच पुढे गेल्यानंतर ना इथे आपल्याला एंट्रीसाठी पासेस लागणार होते, मग आयुषला घेऊन हे थांबले आणि मी पासेस घेतले। आणि इथं रजिस्ट्रेशन आम्ही आधीच केलेलं होतं, फक्त पासेससाठी लाईन होती, लेडीजची वेगळी आणि जेंट्सची वेगळी होती। लेडीजची कमी होती म्हणून ह्यांना थांबवलं आणि मी त्या लाईनमध्ये थांबले आणि पास घेतला। आणि ही जी बाकीची लोक होती ना ती पण शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणारी किंवा बिझनेस न्यूज बघणारी किंवा इन्व्हेस्टर लोक होती, जी सगळी एकत्र इव्हेंटसाठी आली होती। आता हा जो इव्हेंट होता ना चॉईस ब्रोकिंगने ऑर्गनाइज केलेला होता, म्हणजे चॉईस ब्रोकिंग म्हणजे तिथंच मी काही वर्ष काम केलं होतं, आणि माझे काही कलिगशी भेट पण होईल, आणि आपल्याच कंपनीने इव्हेंट ऑर्गनाइज केलंय म्हटल्यानंतर जायला पाहिजे, म्हणून खरं तर आम्ही आवर्जून गेलो होतो। गेल्या गेल्या तिथं छान नाश्ता होता, सगळ्यांना नाश्त्याची सोय होती, आणि हे 5 स्टार हॉटेल होतं। आणि इथं मी चहा घेतला कारण मी नाश्ता ऑलरेडी घरातून करून आले होते। आणि तसं बघायला गेलं तर या चहाची टेस्ट आणि आमच्या आत्यांच्या हातचा चहाची टेस्ट ह्याची कम्पेअरच होऊ शकत नाही। आमच्या आत्यांचा चहा त्यांच्या हातचा चहा एकदम भारी असतो तसं बघायला गेलं तर। आता इथं मी चहा घेतला, आयुषने नाश्ता केला, यांनी पण नाश्ता केला, आणि त्याच्यानंतर आम्ही आता हॉलमध्ये जाणार होतो कारण कार्यक्रमाला चालू व्हायची वेळ झाली होती। आता जसं मी म्हटलं आम्ही एंट्री करणार तेवढ्यात आम्हाला आमचे चॉईसचे आधीचे कलिग पण भेटले, पण चॉईसनं स्वतः ऑर्गनाइज केलेला हा इव्हेंट असल्यामुळे त्यांना बरंचसं काम होतं, त्यामुळे तिथे काही मला शूट घेता आलं नाही किंवा तुम्हाला ते दाखवता पण नाही आलं। आता हळूहळू इव्हेंटला गर्दी पण खूप वाढत होती, आणि बहुतेक आम्हाला जागा पण मागेच भेटणार होती, कारण पुढं तर सगळा हॉल फुल भरलेला होता, त्यामुळे आम्हाला जागा मागेच भेटली। मग आता इथून जसं होईल तसं बऱ्यापैकी मी पार्ट तुम्हाला दाखवेन कसा झाला कार्यक्रम काय सगळं। तसं तरी इथं आम्ही जागा शोधत होतो की पुढं जागा आम्हाला भेटेल म्हणून, आणि कारण आम्हाला प्रॉपर शूट पण घेता आलं असतं, पण जागा आम्हाला मागे भेटली, त्यामुळे किती जर कॅमेरा झूम केला तरी ते क्लिअर दिसत नव्हतं। आणि हा जो इव्हेंट होता ना तर झी बिझनेसवरती यूट्यूबचे चॅनल आहे झी बिझनेस ऑफिशियल, तर तिथे लाईव्ह चालू होतात, आणि प्लस आय थिंक उद्या तो टेलिकास्ट पण होणार आहे झी बिझनेसवरती।
आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला रोज सकाळी बिझनेस न्यूज ऐकायची सवय, आणि रोज सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात ज्यांना बघून होते ना त्यांना आज समोरून बघायचं होतं, त्यामुळे आम्ही पण तेवढेच एक्सायटेड होतो. मार्केटचा सध्याचा काय व्ह्यू आहे त्यांचा, किंवा सोनं ऑलरेडी एवढं महागलंय तर आता इन्व्हेस्ट करायला पाहिजे का सोन्यामध्ये, तर हे सगळं आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं होतं. त्यामुळे पण आम्ही खूप उत्सुक होतो म्हणजे कधी कार्यक्रम चालू होते असं वाटत होतं. भाषा में इन्वेस्टमेंट की जो सारी ट्रिक्स है वो समझा देते. तो सबसे जोरदार तालियों के साथ आनंद सबका स्वागत. आनंद सर, a very warm welcome. तो चलिए आप इस खास दिन को और खास बनाते हैं. और कमल मोदाजी एमपी चॉइस, जोरदार तालियों के साथ. आप मैं मंच पर बुलाना चाहूंगी तुषार कदम जी को, जो कि आनंद सर का स्वागत करेंगे. इससे पहले सर आपका आता इथे त्यांची छान एंट्री झाली होती आणि त्यांचं स्वागत पण केलं. आणि आता इथं त्यांना एक मार्केटचा व्ह्यू विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं सध्या शेअर मार्केट खूप व्होलाटाईल आहे आणि ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून राहायला पाहिजे का नको असा एक क्वेश्चन होता. तर त्यांनी सांगितलं की आत्ता इन्व्हेस्ट करत राहायलाच पाहिजे. जोपर्यंत अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आहेत तोपर्यंत मार्केट असंच व्होलाटाईल राहील, आणि ट्रम्प पण त्यांनी एखादं विधान पॉझिटिव्ह केलं तर मार्केट वरती जातं, एखादं विधान निगेटिव्ह केलं तर मार्केट परत खाली जातं. तर जोपर्यंत ते आहेत तर मार्केट असंच व्होलाटाईल राहील. आणि त्याच्यानंतर एका लेडीजने दुसरा प्रश्न विचारला की सोन्यामध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का. तर त्यांनी असं आन्सर केलं की आज मी सांगितलं तुम्हाला उद्या तुमचं सगळं सोनं विकून या, तर तुम्ही विकून याल का. तर ती लेडीज म्हणाली नाही सगळं नाही विकणार. तर मग तुम्ही मला कशाला विचारताय असं म्हटले. मग खूप हसलो आम्ही सगळे. आणि खरं तर त्यांचं पण म्हणणं होतं की सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करून राहायला पाहिजे, गोल्डमधली बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. आणि आता कार्यक्रम तर झाला, बरेच क्वेश्चन आन्सर झाले त्याच्यामध्ये आणि कार्यक्रम तर पार पडला. त्याच्यानंतर त्यांना भेटण्यासाठी एवढी गर्दी होती, ऑटोग्राफ घेण्यासाठी पण खूप गर्दी होती. मग मी काय एवढ्या गर्दीत गेले नाही, पण तुम्हाला हे माहीत असावं म्हणून हे शूट घेतलं होतं मी. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय पाहिजे, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट काही शेअर्समध्ये पण पाहिजे आणि काही सोन्यामध्ये पण पाहिजे. आणि अजून एक प्रश्न त्यांना विचारला होता की क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का नको म्हणून. तर त्यांचं असं म्हणणं होतं जर आपलं गव्हर्नमेंट बॅक करत नसेल क्रिप्टो करन्सीसाठी तर आपण नाही बोललेलंच बरं त्याच्याबद्दल. त्यांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या एका महिन्यापासून बिटकॉइन जवळजवळ 20% पडले. तर मला तर त्यांचा व्ह्यू एकदम बरोबर वाटला. आता अनिल सरांबद्दल सांगायचं झालं तर ते झी बिझनेसचे एडिटर आणि अँकर आहेत. आणि त्यांच्या अँकरिंग म्हणजे एक युनिक स्टाईल आहे त्यांची. का बरं, कधी कधी मार्केट डाऊनफॉलमध्ये असतं, आपण टेन्शनमध्ये असतो ना, आपण जेव्हा न्यूज बघतो ना त्यावेळेस ते अशी काहीतरी कॉमेडी करतात किंवा सजेशन सांगतात, तर खूप भारी वाटतं त्यांची अँकरिंग. आणि या इव्हेंटच्या निमित्ताने त्यांना भेटायचं पण झालं. त्याच्यासोबतच बाकीचे अजून झी बिझनेसचे अँकर होते त्यांच्यासोबत पण भेट झाली. आणि इथं आयुष पण सोबत असल्यामुळे ना हे सगळे अँकर आयुषला छोटा इन्व्हेस्टर म्हणत होते. आणि यांच्यासोबत पण आम्ही फोटो घेतले. आणि त्याच्यानंतर ही जी दिसते ना तर ही आमची चॉईस ब्रोकिंगची माझी टीम आहे, म्हणजे हे सगळे कलिग आहेत माझे. आणि यांना खूप दिवसातनं या इव्हेंटमध्ये बघून खूप भारी वाटलं मला पण. त्याच्यानंतर कार्यक्रम तर पार पडला होता, नंतर आम्ही परत यायला निघालो. आणि आजचा हा थोडासा वेगळा नेहमीपेक्षा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.